आता विषय फक्त झाले की यांनी 2 लाईनचा त्या ब्रिजच्या लेंथ 2 लाईन हा बॉटल नेक आहे. भारतीय विद्यापीठापर्यंत 6 लेनचा रोड आलाय. तिथनं पुढे 4 लेन आहे. करताना पुढच्या 50-60 वर्षाचा विचार प्लॅन करायला पाहिजे. आपण 6 लेन त्यांना सांगितलंय. त्याचं एस्टिमेट वगैरे करून DPR करायला सांगितलंय. ही जबाबदारी त्या रेल्वेची आहे. दरवर्षी जरी इन्स्पेक्शन असलं तर आता डबल लाईनिंगमुळं ते आता सांगतायत आपल्याला की ह्या पुलावरून या पुलाची स्थिती स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे योग्य नाही असं ते म्हणतात. ते आपली जबाबदारी ढकलून या इकडं पाठवायची जबाबदारी दिसते. म्हणून आम्ही सांगितलं ही जबाबदारी तुमची आहे. एवढ्यासाठी आजची मिटिंग झाली. पालकमंत्री महोदय, आम्ही, सुधीर दादा, सगळे अधिकारी सगळे याची बैठक झाली. यांना काही सुचवलं. रेल्वेचा ब्रिटिशकालीन कायद्यासारखं वागून चालणार नाही म्हणून आम्ही जरा सगळ्यांनी त्यांची झाडाझडती घेतली आणि अशा पद्धतीनं चालणार नाही म्हणून त्यांना सांगितलं. तिथनंच आम्ही राज्यमंत्री महोदयांशी बोललो आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही दोघांनाही भेटून तात्काळ DPR सादर करून याला मान्यता घेण्याचे काम आम्ही करू. पण या सगळ्या प्रकरणामध्ये 2 शहरांना जोडणारा हा पूल असल्यामुळं आधीच या पुलामुळे अडचण झालेली आहे. आम्ही सांगितलं लोकप्रतिनिधींना माणसं मारतील. लोकांचे 10,000 रुपये एका स्टेजमुळे या पुलामुळे गेलेले आहेत. अतिशय अडचणीची स्थिती आहे. असा कारभार रेल्वेला आम्ही करून देणार नाही अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली. सगळ्या संघटनांनी कलेक्टर साहेबांच्याकडे पत्र दिलेले आहेत की हे सगळं अडचणीचं होईल. तर आम्ही ह्याला टेक्नॉलॉजी वापरून आपल्यातले काही EB कुलकर्णी असतील, NK पाटील असतील, वॉलचंदचे काय असतील अशा सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून एजन्स्या पाठवून रेल्वे ही त्यांची अथॉरिटी आहे. पण आपलं एक सजेशन त्यांना असावं म्हणून एक्सपर्ट माणसं याच्या बाबतीत काय करता येईल. वड्डीला तसंच एक पुलाच्या बाबतीत PWDच्या पुलाच्या बाबतीत केलेलं आहे. पूल दगडी आहे, ब्रिटिशकालीन पूल होता, त्याला काय वापरून केलं आहे तसं इंजिनियरनी आम्हाला सांगितलं. पण इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यातली अथॉरिटी वेगळी बाजू आहे. म्हणून आम्ही त्या जी एक्सपर्ट माणसं आहेत स्ट्रक्चरलमधली या मंडळींचे 1-2 दिवसामध्ये ओपिनियन घ्या. ते आलेले सरोज म्हणून अधिकारी होते, त्यांना त्यांच्यावर जायला सांगितलं. मनमानी कारभार रेल्वेला करून देणार नाही असं सगळ्यांनी आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे. वर्ष असतो आणि दरवर्षीच केलं. आत्ताच 55-56 वर्ष झाली मॅडम. पण रिपेअर असं आहे ते जबाबदारी दुर्घटना घडू नये म्हणून ते करतात. काही त्याला सायंटिफिक कारण आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते उद्या पडतंय. त्यांना आज आठवण आली, ताण लागली पण काही विहिरबोधून निघणार आहे का? माणसं मारतील म्हणून सांगितली इतक्या वाईट भाषेत. ती जबाबदारी रेल्वेची आहे. रेल्वेने ती बघावी. कलेक्टरना पत्र दिलं म्हणजे चालत नाही. आम्ही आज मीटिंगमध्ये घेतलं पालकमंत्री, आम्ही सगळ्यांनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे चालणार नाही मनमानी अशी. त्यामुळे रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्ही राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना भेटून त्या 6 लाईन पुलाला मंजुरी घेतो. भले वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, तोपर्यंत लोकांना डिस्टर्ब होता कामा नये. रेल्वेचा वरून जाणारा ब्रिज, कृपा ब्रिज हा जीर्ण झालेला आहे आणि तो हेवी व्हेकल्ससाठी बंद करावा असे त्यांचे आदेश आले तिथून. ॲक्च्युली आम्ही त्यांना हा प्रश्न केला की ह्या ब्रिज बांधला कधी, त्याचा कालावधी किती होता, मग कालावधी संपायच्या वेळीच आपण इन्स्पेक्शन केलं का? अगोदर 8-10 वर्ष अगोदर किंवा 5-6 वर्ष अगोदर इन्स्पेक्शन केलं असतं तर आता हा ब्रिज नवीन झाला असता किंवा काय पर्याय निघाला असता. पण रेल्वेने हुकुमशाही थोडीशी केली त्यामध्ये की आदेश देऊन टाकले की बंद करा, म्हणजे त्यांची जिम्मेदारी त्यांनी दडकून टाकायचा त्यांनी प्रयत्न केला. पण आम्ही रेल्वे मंत्र्यांनाही बोललो की हे अगोदर व्हायला पाहिजे, हे का नाही झालं ह्यासाठी जबाबदारी निश्चित करा तुम्ही. हे का केलं नाही लवकर अगोदर, ह्याच्या अगोदर काय केलं नाही असं मी दानवे साहेबांशी, काका आणि आम्हीही बोललो. त्यामुळे त्याची हे चूक कोणाची आहे हे जे निश्चित करा तुम्ही, मग पुढच्या प्रोसिजर. त्यानंतर आपल्याला आम्ही त्यांना हे सांगितलं की त्यांचं मत असे पूल दुरुस्त केला तरी 5-7 वर्ष टिकेल त्यांचा अंदाज आहे. पण आम्हाला पूल दुरुस्त असा करून पाहिजे की जेणेकरून जे रेग्युलर आता हेवी व्हेकल आणि लाईट व्हेकल जातात तसाच ब्रिज आम्हाला दुरुस्त करून पाहिजे असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. त्यासाठी काय करता येईल ते तुम्ही करा, डिझाईन करा, तज्ज्ञांना बोलवा, तज्ज्ञांकडून त्याचं सगळं व्यवस्थित करून घ्या, त्याची एस्टिमेट कॉस्ट करा आणि ताबडतोब हा ब्रिज रिपेअर करा. पण रिपेअर केल्यानंतर आमचे हेवी लोड गेले पाहिजेत. ज्यावेळी रिपेअर होईल आणि ज्यावेळी तुम्हाला ज्या खालच्या स्लॅबला तुम्हाला काय रिपेअर करायचं असेल आणि त्यावेळी काही दिवस
एक 4-5 दिवस तुम्हाला हेवी व्हेकल्स जर तुम्हाला थांबवून डायव्हर्स करायचे असेल तर तेवढं कलेक्टर साहेबांनी परवानगी दिली की आम्ही ते डायव्हर्स करू आणि 4-5 दिवसात तुम्हाला आम्ही कालावधी, पण वर्षानुवर्षी 4-4 वर्ष 5-5 वर्ष एक हेवी व्हेकल डायव्हर्स करणं हे उचित नाही आहे. त्यानंतर जो पर्याय रस्ता, जे रस्ते आपल्याला डायव्हर्स करायचे आहेत ते रस्ते खूप छोटे रस्ते आहेत आणि हे हेवी व्हेकल जर त्यामध्ये जात असेल किंवा खड्डे असतील किंवा छोटे रस्ते असतील तर त्यामध्ये आपल्याला हेवी व्हेकल नेता येणार नाही आहे. तर ते रस्ते आपल्याला ब्रॉड करणं आणि ते दुरुस्त करणं ह्यासाठी हे रेल्वेने आम्हाला पैसे द्यावेत, तर ते आम्हाला सोयीचं ठरेल, हे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. आता नवीन पूल हा 6 लेन असावा. आता त्यांनी एस्टिमेट केले म्हणजे ते काय करतात ते त्यांनाच समजत नाही, आपल्याला विचार कधी घेत नाही आहेत. पण त्यामुळे तिने आता जे एस्टिमेट केले त्यांनी ते फक्त 2 लेनचं केले. आता 2 लेनचं जो आहे तो रोड तेवढाच केलेला आहे, पण आता तिकडून 6 लेन येणार आहे, इकडून 6 लेन जाणार, सांगलीकडून जाणार आहे. तर आम्हाला हा फुल 6 लेन असला पाहिजे. ह्या पद्धतीने त्यांना एस्टिमेट ताबडतोब करा आणि ते एस्टिमेट ताबडतोब पाठवा, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही रेल्वे मंत्र्यांच्यावर आता बोललो, राज्यमंत्र्यांच्या बोललो. आमची मंगळवारी काकाची आमची बैठक होणार आहे मुंबईत रेल्वे राज्यमंत्र्यांच्या बरोबर, आणि तिथं जर समाधान नाही झालं किंवा तिने जर मागं नाही काढला तर आम्ही ताबडतोब दिल्लीला जाऊ आणि कॅबिनेट मंत्र्यांसमोर आम्ही बसून अश्विनी वैष्णव साहेबांच्यावर बसू आम्ही आणि त्यांच्यावर हा निर्णय करून घेऊ. तोपर्यंत लाईट व्हेकल आणि हेवी व्हेकल दोन्ही हे पुलावरून चालू राहतील असं एक पालकमंत्री नात्याने मी डिक्लेअर करतो. पण वर्ष पूर्ण झालेला सांगली मिरजेला जोडणारा हाच तो रेल्वे पूल आहे. आपण सध्या सांगली मिरजेला कुरपामाईजवळ जाणारा हा रेल्वे पूल आहे. आपण हा रेल्वे ट्रॅक पाहू शकतो आणि याच रेल्वे ट्रॅकवर उभा असलेला हा 56 वर्ष पूर्ण झालेला सांगली मिरजेला जोडणारा हा रेल्वे पूल आहे. आणि हा रेल्वे पूल अवजड वाहनं या पुलावरून जाण्यास बंद होणार असा रेल्वेने आदेश काढल्यामुळं सांगली मिरजेतील नागरिकांच्यामध्ये संतापाची लाट उसळली होती. आणि जड वाहतूक जर बंद झाली तर सांगली मिरजेसह सांगली जिल्ह्यातील अनेक वाहनधारकांना याचा मोठा फटका बसणार होता. कारण हा रस्ता कर्नाटकला जोडणारा रस्ता आहे, सोलापूरला जाणारा रस्ता आहे. त्यामुळं सांगली मिरजेला जोडणारा हा रेल्वेचा पूल अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या संदर्भात नागरिकांच्यात संताप उसळल्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची आज तातडीची बैठक बोलवून घेतली. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली. आणि या बैठकीत संजय काका पाटील असतील किंवा पालकमंत्री सुरेश खाडे असतील, या दोन्ही लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही परिस्थितीत सांगली मिरजेला जोडणारा हा रेल्वे पूल आणि जड वाहतुकीसाठी आम्ही बंद करणार नाही. तुम्ही या रस्त्याची पुलाची दुरुस्ती करावी आणि हा पूल नागरिकांच्यासाठी पुन्हा वापरात आणावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे काम जमत नसेल तर आम्हाला सांगा, वेळ पडली तर आम्ही या संदर्भात मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांशी, रेल्वे मंत्र्यांशी बोलू असाही इशारा आणि दम या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. एकंदरीत पाहता आजच्या बैठकीत संजय काका पाटील असतील आणि पालकमंत्री सुरेश खाडे असतील, खासदार संजय काका पाटील आणि सुरेश खाडे यांनी या रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावलेत आणि सज्जड दम आणि इशाराही दिलेला आहे. सांगली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचं रेल्वेचं काम सुरू करायचं असेल तर नागरिकांचा विचार केला जावा. मनात आलं आणि रेल्वेचा पूल बंद केला, रस्ता बंद केला असं चालणार नाही असा सज्जड दम यावेळेला खासदार संजय काका पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळं सांगलीकरांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की हा जो कुरपामाईजवळ असणारा रेल्वे पूल आहे, सांगली मिरजेला जोडणारा महत्त्वाचा हा पूल अवजड वाहनांच्यासाठी सध्या तरी बंद होणार नाही. यावर आज शिक्कामोर्तब बैठकीमध्ये झालेला आहे. मात्र हाच पूल दुरुस्त करून पुन्हा नागरिकांच्यासाठी वापरात यावा. त्या दरम्यान ज्या 4-5 दिवसात डायव्हर्शन करून वाहतूक करावी लागणार आहे त्यासाठी आम्ही योग्य ते सर्व ते सहकार्य करू असं दोन्ही लोकप्रतिनिधींनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनीही यापूर्वीही माधवनगरला जोडणारा पूल चिंतामणनगरचा पाडला आणि ते रेल्वेचं काम आता अजून 1.5 वर्ष झालं सुरू आहे. तो पूल अजूनही पूर्ण झालेला नाही आहे. यामुळं सांगलीमध्ये येताना नागरिकांची फार मोठी गैरसोय होत असते. त्यामुळं भविष्यात रेल्वेनं सांगली जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारचं रेल्वेचं काम करत असताना नागरिकांचा विचार करावा. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल यांचा विचार करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये
या पुलाच्या संदर्भात रेल्वे प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.